Hello friends, my name is Dhanaji Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 8th standard poem, Trees are the kindest thing I know. Trees are the kindest thing I know. This is the trees are the kindest things I know. Into this poem, trees are very important things to the environment which provide various functions to the society without demanding compensation. Trees are used in bringing rainfall as they are attracting rainfall in the regions which they are either planted or naturally grown. In the field of medicine, trees and plants at large have been used to manufacture drugs for their therapeutically aspects. Trees have been used to provide shelter to both human beings and animals. Into this poem, the poet said that trees are the kindest things I know. Poet said बा या कवितेमध्ये कवी काय सांगतोय बा कवी पोएट नेम इज हॅरी बेन. ट्रीज म्हणजे झाड बा इथे चित्र दाखवलेलेच आहेत. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो म्हणजे मला माहित असलेलं की बा काइंडेस्ट म्हणजे दयाळू कोण आहेत तर ट्रीज आहेत. दे डू नॉट हार्म, हार्म म्हणजे इजा पोचवणे बघा कोणालाही इजा पोच बा दे डू नॉट हार्म दे सिम्पली ग्रो बा ते कोणालाही इजा पोचवत नाही ते फक्त वाढत असतात. अँड स्प्रेड म्हणजे पसरणे बा अ शेड सावली फॉर स्लीपी काऊ म्हणजे काऊज असतात त्या प्राण्यांच्यासाठी ते शेड देतात म्हणजे सावली देतात. अँड गॅदर बर्ड्स, गॅदर म्हणजे जमा करतात, बर्ड्स म्हणजे पक्ष्यांना, अमंग देअर बोक्स, बोक्स मीन्स ब्रँचेस, ब्रँचेस म्हणजेच फांदी, त्याच्या फांद्यावरची पक्षी येऊन बसत असतात. दे गिव्ह अस फ्रूट बा ते आपल्याला काय देतात, गिव्ह अस फ्रूट फळे देतात इन लिव्ज अबो म्हणजे त्याच्या पानामध्ये असणारे फळं आपल्याला देत असतात. अँड वूड आणि लाकूड सुद्धा मिळतं आपल्याला त्याच्यापासून टू मेक आवर हाऊसेस ऑफ की ज्याच्यापासून आपले घर आपण बांधत असतो असे ते लाकूड सुद्धा देतात. अँड लिव्ज टू बर्न आणि पाणी सुद्धा देतात टू बर्न, बर्न म्हणजे जाळण्यासाठी. ऑन हॅलोवन्स, हॅलोवन्स मीन्स अ फेस्टिवल इन ऑटोमन्स ऑब्झर्व इन वेस्टर्न कंट्रीज, पाश्चिमात्य देशातील शरद ऋतूमधील एक सण आहे त्याच्यासाठी जाळण्यासाठी ती पानं सुद्धा देतात झाडं. अँड इन द स्प्रिंग आणि स्प्रिंग ऋतूमध्ये न्यू बर्ड्स म्हणजे त्याला बर्ड्स येतात म्हणजे कोवळी पाने येतात ऑफ ग्रीन बा पाने येतात त्या झाडांना. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन बा दे आर ते फर्स्ट असतात वेन डे बिगन टू टच द बीम ऑफ मॉर्निंग सन मीन्स बीम मीन्स रेज, सूर्यप्रकाश बा बीम म्हणजे सूर्यप्रकाश किरण त्यांना पहिल्यांदा स्पर्श करत असतं त्या झाडांना. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट आणि ते शेवट असतात की ज्याला लाईट होल्ड करते बा दिसत असते. व्हेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट की ज्याचं इव्हिनिंगचं रूपांतर कशामध्ये होतं, नाईटमध्ये होतं अशा प्रकारे. अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी ललबाय, ड्राउझी मीन्स स्लीपी, स्लीपी म्हणजे झोपेची गुंगी आणणारा. अँड ललबाय मीन्स सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप, अंगाई गीत गाणारं असतं. ऑफ स्लीपी चिल्ड्रन्स लॉंग अगो अशा प्रकारे ते सांगतात ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो म्हणजे हे अशा प्रकारे ही पोयम आहे. नाव कम्प्लीट आपण आता बघूया हे मार्जिन क्वेश्चन किती आहेत बघा. मार्जिनचे 1, 2, 3, 4 हे क्वेश्चन आहेत आपण बघूया बघा. Margin questions. First question is, how do trees serve birds and animals? And answer is, trees provide shade to the animals and a place for birds to make their nests. Second question is, what do trees offer human beings? Answer is, trees offer fruit, leaves and wood to make human houses.
Question number third is, which part of the trees grow first at sunrise? Sorry, which part of the tree glow first at sunrise? And answer is, green birds glow first at sunrise. Question number fourth is, what do trees do for small kids? Trees sing lullaby by the sound of their leaves to make the child sleep. Fifth number question is, why does the poet call trees as kindest things? And answer is, because the trees grow peacefully without harming others. These are the 5 questions of margin questions.